होत आहे की आशा भोसले पुरस्कार जी आपली परंपरा आहे गेली 21 वर्ष असलेली सुरुवात, तर या ठिकाणी आशा भोसले यांच्या नावानं जो आपण गेली 21 वर्ष पुरस्कार देत आहोत, त्या पुरस्काराचं आता हे 21 वर्ष आहे. 20 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि मला आनंद आहे की नाव घोषित करण्यासाठी. आणि विशेषतः लताजी मंगेशकर असतील, दिलीप कानकर सर असतील, गांगुर्डे मॅडम, गांगुर्डे कुटुंबीय असतील, राजशेठ चांगला असतील, या सर्वांच्या वतीनं मी धन्यवाद देतो की श्रेयाजी घोषाल यांना हा पुरस्कार आपण जाहीर केलेला आहे. खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण पुरस्कार आहे. गेली अनेक वर्षाची परंपरा आहे. म्हणजे लता दीदींपासून खय्यामजी असतील, प्यारेलालजी असतील, आनंदजी असतील, अनु मलिक असतील, सोनू निगम असतील, सुरेश वाडकर असतील, सुनिधी चव्हाण असेल, सुरेश वाडकर असतील, ही सर्व पंडित शिवकुमार शर्मा असतील, हरिहरन असतील, बापी लहिरे असतील, ही सर्व मंडळी ह्या शहराला भेट देऊन गेलेली आहे आणि माझ्या शहरामध्ये सांस्कृतिक श्रीमंती देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा पुरस्कार एक आगळा वेगळा होणार आहे, वेगळ्या, आणि त्यांच्या माध्यमातून आशा ते श्रेया तक हे गाण्यांचा प्रोग्राम देखील होणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण विनामूल्य असेल, फक्त हॉलवर पासेस मिळतील त्याचे. आणि ह्या कार्यक्रमास राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय आमच्या वहिनी सुनेत्राताई वहिनी अजितदादा पवार, आपले विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब बनसोडे, ह्या शहराचे प्रथम नागरिक रविभाऊ लांडगे, महापौर आयुक्त आपले डॉक्टर विजयजी सूर्यवंशी साहेब, आमचे अध्यक्ष योगेशजी भट, ही सर्व मंडळी आवर्जून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अलौकिक सोहळ्यास आपल्या माध्यमातून सर्वांना मी रसिक प्रेक्षकांना नम्र आवाहन करेन की आपण निश्चितपणे या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. श्रेयाताई घोषाल यांना पाहणं, ऐकणं एक वेगळं ऊर्जा असते. नवीन पिढीला एक वेगळी प्रेरणा देण्याचं सामर्थ्य त्यांनी सिद्ध केलेलं आहे. एक इंडियन गायक, त्यांच्या नावानं 26 जून हा अमेरिकेमध्ये त्यांच्या नावानं दिवस साजरा केला जातो. श्रेया घोषाल डे 26 जून म्हणजे केवढी मोठी प्रतिभा आहे आणि हा आपल्या भारताचा गौरव आहे. निश्चितपणे आपण त्या सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत आपण पोहोचावं. नाही, मी हे करतोय, माझ्या या शहरामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि माझं या शहरासाठी माझं काहीतरी मी देणं लागतं. ब्रिज, रस्ते, लाईट, पाणी हे आमचा जन्म नसता झाला तरी ते सुरूच राहिलं असतं. त्यासाठी काय वेगळं करायची गरज नसते, कोण ना कोणतरी करतच असतं. त्यामुळं पण हे कोणतरी घडवावं लागतं, कारण का ही चळवळ आहे, हा एक विश्वास आहे, एक चैतन्य आहे, ऊर्जा आहे आणि विशेषतः कला आहे. आणि जगामध्ये एकाच क्षेत्रामध्ये जातीचा उल्लेख केला जात नाही, तिचे क्षेत्र म्हणजे कला. त्यामुळे ही कला भारताचं हृदय, साक्षात हृदय पाहायला मिळणार आहे प्रत्यक्ष. शक्यतो हृदय कोणाला पाहायला मिळत नाही, कारण का ते आत असतं शरीराच्या, परंतु श्रेयाजींच्या घोषालच्या रूपानं हे तुम्हाला हृदय पाहायला मिळेल. निश्चितपणे तुम्ही त्याचा लाभ